यश, आसिफ, बोला सर. स्क्रीन दिसते? हॅलो. येस सर. दिसते ना? हा सर. मागच्या मेसेज टाकला का जॉईन करा म्हणून? कॉल करा तोपर्यंत. ओके, फॉर्म ऑथेंटिकेशन समजलं? तर आपण फॉर्म ऑथेंटिकेशन केलं होतं. आता काय होतं विंडोज ऑथेंटिकेशनला तू बघायचं आपल्याला. आता विंडोज ऑथेंटिकेशनचं लिमिटेशन काय आहे, तर तुमची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही विंडोज, याचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. ओके, होम एडिशन आहे, एंटरप्राइज एडिशन आहे, प्रो एडिशन आहे, असे वेगवेगळे एडिशन्स आहेत. यातला जो होम एडिशन असतो हा सिंगल युजर असतो सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम. त्यात मल्टिपल युजर्स तुम्हाला क्रिएट करता येत नाही. जनरली होम एडिशन हे फक्त सिंगल युजरसाठीच क्रिएट केला जातो, पर्सनल यूजसाठी. म्हणजे एंटरप्राइज एडिशन असतं ते खास कंपनीसाठी यूज केलं जातं. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी ते ओएस डिझाईन केली असते. मग त्याच्यात तुम्हाला एंटरप्राइजचे सेटिंग्स करता येतात. म्हणजे एखाद्याला कमी जास्त तुम्हाला ऑथॉरिटी देता येते. समजा ॲडमिनसाठी मला सगळे ड्राईव्ह ओपन करायला परमिशन आहे, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला परमिशन आहे, पण बाकीच्या युजरला नवीन सॉफ्टवेअर ते इन्स्टॉल नाही करू शकणार, अनइन्स्टॉल नाही करू शकणार. डी ड्राईव्ह समजा फक्त ॲडमिन ॲक्सेस करेल, बाकी कोणी ॲक्सेस नाही करणार. डी ड्राईव्हवर बरेचसे सेटअप ठेवलेले आहेत किंवा सेन्सिटिव्ह डेटा आहे, तर तो आपल्याला लॉक करता येतो. इन शॉर्ट, युजरला वेगवेगळे रोल असाइन केले, त्यांना परमिशन्स असाइन केलेले असतात. ओके, सो विंडोज ऑथेंटिकेशन वापरताना सगळ्यात महत्त्वाचं पहिला बघावं लागेल, तुमची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही सिंगल युजर आहे का मल्टी युजर आहे. जर होम एडिशनचं विंडोज इन्स्टॉल असेल तर तुमचा विंडोज ऑथेंटिकेशन काम करणार नाही. समजतोय? बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही जे लॅपटॉप परचेस करता त्या लॅपटॉप बरोबर काही वेळा ओएस प्री इन्स्टॉल येते कंपनीकडून, काही वेळा डॉस ओएस येते, विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन लॅपटॉप येतो. असं काय होतं, ज्यावेळेस कंपनी तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देते त्या विंडोजची कॉस्ट तुमच्या लॅपटॉपच्या कॉस्टमध्ये इन्क्लूड असते कॉस्टिंग करताना. आणि हे कॉस्टिंग कमी करण्यासाठी बऱ्याचशा कंपनी करतात, नेटवर्क किंवा वेंडर विदाउट ओएस लॅपटॉप सेल करतात. तुमचं काम काय असतं, विदाउट ओएस जरी म्हणलं आपण तर मायक्रोसॉफ्टची डॉस नावाची एक ओएस आहे, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, त्याला आपण डॉस म्हणतो. ही काय आहे तर मायक्रोसॉफ्टची पहिली ओएस आहे, फर्स्ट ओएस, जी कॉम्प्युटरसाठी डिझाईन केलेली. आणि त्या ओएसच्या बेसवर विंडोज रन करतो. हा जो डॉस असतो हा डॉस ओएसला ग्राफिकल सपोर्ट नाहीये, ब्लॅक स्क्रीन असते, त्यावर कमांड टाईप करतो आपण. मग ह्याच्या बेसवर काय केलेलं आहे, तुमची नवीन ओएस डिझाईन केली, ज्याला आपण विंडोज एक्सपी एनटी अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत, त्यांनी वर्जन दिलेले आहेत. ओके, त्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं, कॉस्टिंग कमी करण्यासाठी मार्केटमध्ये सेल करताना बऱ्याचशा लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काय करतात, विदाउट ओएसच सेल करतात. आणि काही काय करतात, विथ ओएस सेल करतात. ज्यावेळेस तुम्ही विथ ओएस परचेस करता त्यावेळेस
सगळ्यात लोवेस्ट कॉस्ट असलेली ओएस कोणती आहे विंडोजची, तर होम एडिशन आहे. ज्याला कमीत कमी फीचर्स आहेत, बेसिक फंक्शनॅलिटी त्यात प्रोव्हाइड केलेली असते. एंटरप्राइज एडिशन, प्रो एडिशन हे बाकीचे आहेत जे हायर लेवलचे, यांना कॉस्टिंग जास्त आहे. का तर ते इंडस्ट्रीमध्ये यूज करायचे असतात, मल्टिपल युजर्स मध्ये करायचे असतात, यूज करायचे असतात, त्याच्यावर भरपूर फॅसिलिटीज सेटिंग्स प्रोव्हाइड केलेले असतात, म्हणून त्यांची कॉस्टिंग जास्त असते. तुमचा जो वेंडर आहे, तुम्ही ज्याच्याकडनं लॅपटॉप परचेस करता लोकल मार्केटमध्ये, तो काय करतो, यांचे व्हर्जन मिळतात मार्केटमध्ये, क्रॅक व्हर्जन मिळतात, ते डाउनलोड करतात आणि तुम्हाला पायरेटेड ओएस इन्स्टॉल करून देतात. मग तुम्ही काही जणांचे लॅपटॉप विदाउट ओएस येतात, काही जणांचे लॅपटॉप रेडीमेड फुल सेटअप करूनच घेतलेला असतो, लिगल ओएस त्याबरोबर असते. सो अशा वेळेस तुम्हाला चेक करावं लागेल तुमच्या विंडोजवर मल्टिपल युजर्स क्रिएट करायला ऑप्शन आहे का नाही. तुम्ही जर गेलात कंट्रोल पॅनलमध्ये, गो टू कंट्रोल पॅनल, तर ह्या कंट्रोल पॅनलमध्ये इथे युजर्स म्हणून अकाउंट असतं, युजर अकाउंट्स. या इथं तुम्ही रिमूव्ह युजर अकाउंट किंवा चेंज युजर अकाउंट, युजर अकाउंट्सला क्लिक केलात, इथे तुम्हाला जर ऑप्शन मिळत असेल क्रिएट न्यू युजर, याचा अर्थ मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, विंडोज आहे. जर हा युजर अकाउंट हा ऑप्शनच दिसत नाही तुम्हाला, याचा अर्थ सिंगल युजर ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके, सी हियर मॅनेज अनदर अकाउंट. मी जर इथे क्लिक केला, माझ्याकडे सध्या एवढे 4 युजर्स क्रिएट केलेले आहेत वेगवेगळे. एक एसर आहे, ऍडमिनिस्ट्रेटर आहे, गेस्ट 2 आहे आणि XYZ नावाचे असे 4 युजर्स क्रिएट केलेले आहेत. हा जो गेस्ट असतो, या गेस्टला मिनिमम फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केलेली असते. हा या विंडोजवर काही इन्स्टॉल करू शकत नाही किंवा इन्स्टॉल केलेलं अनइन्स्टॉल नाही करू शकत. समजतोय? मग हा एसर ऍडमिनिस्ट्रेटर आहे, म्हणजे याला फुल राईट्स आहेत. ऍडमिनिस्ट्रेटर बाय डिफॉल्ट वाला युजर असतो हा, तो त्याला पण फुल राईट आहे. ओके, XYZ हा बेसिक अकाउंट आहे, लोकल अकाउंट, याला लिमिटेड यूज परमिशन असतात. ओके, सो विंडोज ऑथेंटिकेशन तुमच्या प्रोजेक्टमध्ये वापरताना कंपल्सरीली असे मल्टिपल अकाउंट्स असले पाहिजेत. सिंगल अकाउंट असेल तर तो काम नाही करणार. ओके, इथपर्यंत काय असं ना, त्यावेळेस तुमची ओएस चेक करा, त्याच्यात युजर्स आहेत का. जर तुमच्या लॅपटॉपच्या ओएस मध्ये जर नसतील, डोंट फॉलो विंडोज ऑथेंटिकेशन, यूज फॉर्म ऑथेंटिकेशन अँड अदर टाइप्स ऑफ ऑथेंटिकेशन. नाउ आता प्रिव्हियस पार्टमध्ये आपण फॉर्म ऑथेंटिकेशन केलेलं आहे. आता आपल्याला लॉग इन केलेल्या पर्सनचा इन्फॉर्मेशन आपल्या पेजवर शो करायची. जसं आपण सेशनमध्ये लॉग इन केल्यावर सेशन आयडी क्रिएट करतो एक, आणि त्यात युजरची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो ASP.NET ला, आणि कुठल्या पेजवर व्हिजिट केली तिथे वरती आपण हेडरमध्ये शो करतो सेशन आणि त्याचा आयडी, म्हणजे जो कोणी लॉग इन केलेला पर्सन आहे वेलकम करून तिथं त्याचं नाव शो करतो. त्याप्रमाणे आपल्याला इथं ज्याने लॉग इन केलेलं आहे, ज्याची इन्फॉर्मेशन आपण स्टोअर केलेली आहे, कुठं स्टोअर केलेली आहे, युजिंग सेट ऑथ कुकीमध्ये. इथं जो युजरचा नेम आहे, लॉग इन आयडी असेल, किंवा तुम्ही लॉग इन सक्सेसफुल केल्यानंतर काही वेळा मला युजरचं नाव शो करायचं आहे. आता समजा मी युजर आयडी क्रिएट केलेला आहे माझा प्रवीण 96 म्हणून क्रिएट केलेला आहे, पण ऍक्च्युली माझं नाव प्रवीण गायकवाड आहे. सो वेलकम प्रवीण गायकवाड असं मला शो करायचं आहे. मी काय करेन, इन्स्टेड ऑफ स्टोरिंग दॅट युजर आयडी, डेटाबेसकडे जाईन आणि तिथून युजर डिटेल्स नावाच्या टेबलमधून हा युजर आयडी, त्याची प्रायमरी की काय आहे, तिकडून फेच करून युजर नेम फेच करून घेईन, तो युजर नेम इथं सेट करेन. म्हणजे काय होईल, आपल्याला वर शो करताना कोण लॉग इन केलेला आहे तो इथं आपल्याला बघता येईल. ओके, आता इथे मी स्टोअर तर केलेला आहे युजर नेम और युजर आयडी, वॉट एव्हर इन्फॉर्मेशन हू लॉग्ड इन माय वेबसाईट, ती इन्फॉर्मेशन मला शो करायची आहे पेजवर. हाऊ टू शो इट, with the help of this code. If user.identity.is authenticated, ही कंडिशन काय करते, जर तुमच्या कोडमध्ये सेट ऑथ कुकी क्रिएट केला असेल, कुकी क्रिएट झाली असेल, तर ही कंडिशन ट्रू होते. समजतोय? जर तुम्ही सेट ऑथ कुकी केला नसेल, ही कंडिशन फॉल्स होते. समजतोय? आता ही सेट ऑथ कुकी केलेलं नाहीये, एक्झिक्यूट केलेलं नाहीये, किंवा कुकी क्रिएट नाहीये, यासाठी 2 पॉसिबिलिटी असते.
पहिलं तर त्यांनी लॉग इन केलेलं नसणार आहे. दुसरं, लॉग इन केलेलं आहे पण त्याने काही वेळा लॉगआउट केलं असेल किंवा सेशन एक्सपायर झाला असेल. समजतोय? म्हणजे लॉग इन केला तसं सोडून दिला. फॉर एक्झाम्पल युअर बँकिंग वेबसाईट, तुम्ही काय केलेलं नेट बँकिंगसाठी तुमची जी बँक आहे वेबसाईट ओपन केली, लॉग इन करून बसला आणि एक 5-10 मिनिटं हातच लावणार नाही, काहीच केलं नाही, इंटरॅक्शन केलंच नाही वेबसाईटला, ऑटोमॅटिक लॉग आउट केलं जातं. समजतोय? जीमेलला लॉग आउट होत नाही कधीच, पण ज्या वेबसाईटमध्ये सेन्सिटिव्ह डेटा असतो फायनान्शियल रिलेटेड त्या वेबसाईट्स काय करतात, लॉग आउट ऑटोमॅटिक करतात आफ्टर सेशन एक्सपायर. आणि आपल्याला माहित आहे सेशन एक्सपायर कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वेबसाईटला किंवा पेजला हात लावत नाही, इंटरॅक्ट करत नाही, तसाच आयडियल सोडून देता. मिनिमम टाइम असतो 10 मिनिटचा, तो तुम्ही कमी करू शकता, जास्त पण करू शकता. ओके, सॉरी 20 मिनिट्स. 20 मिनिट आहे, पूर्वी 10 होता, आता 20 मिनिट केलेला आहे सेशनचा डिफॉल्ट टाइम आउट. पण तुम्ही 1 मिनिट पण करू शकता किंवा 100 मिनिट पण करू शकता, कमी जास्त टायमिंग करता येतो, पण तो मिनिट मध्ये असणार आहे. ओके, एटीएमला बँकिंग ऍप्लिकेशनला सेशन टाइम आउट कमी ठेवतात, ते हार्डली 1 मिनिट और 2 मिनिट ठेवतात किंवा 5 मिनिट ठेवतात. का बरं? तुम्ही वेबसाईट तशीच आयडियल सोडली, समजा तुम्ही नेट कॅफेत गेलात, लॉग इन करून ट्रान्झॅक्शन केला आणि चुकून तुम्ही उठून गेला, लॉग आउट करत विसरून गेला, तुमच्या नंतर येऊन बसणाऱ्या माणसाने ट्रान्झॅक्शन केलं तर काय करणार, माल फंक्शनिंग केलं तर काय करणार? सो ते काय करतात, 1 मिनिट नंतर ऑटोमॅटिक तो लॉग आउट झाला पाहिजे फॉर सिक्युरिटी पर्पज. कारण आपल्या अकाउंट पैसे नाहीत मान्य आहे, पण मे बी दुसरा कोणतरी युजर असेल त्याच्या अकाउंटमध्ये करोडो रुपये असतील, फंड, ग्रॅज्युएटी, पेन्शन जमा झालेले असणार आहेत, 10-15 लाख, 20-50 लाख, आणि जनरली हे ओल्ड एज लोकांबरोबर स्कॅम करतो. त्यामुळं बँका काय करतात, जनरली 1 मिनिट और 2 मिनिटच सेशन एक्सपायर टाइम ठेवतात, जास्त ठेवत नाहीत, ते रिस्क वाढते. जरी ड्युअल ऑथेंटिकेशन असलं, पासवर्ड OTP असला, हॅकिंगमध्ये बरेचसे पार्ट इन्व्हॉल्व आहेत जे तुमचे पासवर्ड कॅप्चर करू शकतात. सिम स्वॅपिंग नावाचा एक प्रकार असतो, ते काय करतात, टेम्पररी तुमचं सिम कार्डचं जे सिम कार्ड आहे ते ब्लॉक करतात आणि तुमचे सिम कार्डचे कंटेंट त्यांच्या दुसऱ्या टेम्पररी सिम कार्डवर एक्सचेंज करून घेतात. म्हणजे काय होतं, तुम्हाला येणारे OTP SMS ऑटोमॅटिक त्या सिमवर जातात, ते यूज करतात, परत ते बंद करून तुमच्या ओरिजिनल सिमवर जो काही त्याचा सिग्नल आहे ट्रान्सफर करतात, त्याला म्हणतात सिम स्वॅपिंग. त्यामुळं ओटीपी पण सिक्युअर नाहीये. पण हे जनरली कुठं होतं, ज्या ठिकाणी करोडोमध्ये ट्रान्झॅक्शन असतात अशा ठिकाणी ते करतात. 5-50 हजार आणि 2,500 रुपयासाठी ते एवढी मोठी रिस्क नाही आहे, त्याचा खर्च खूप आहे आणि खूप क्रिटिकल टास्क आहे तो, मग तेवढे पैसे वसूल झाले पाहिजेत ना. मग ते अशा अकाउंटवर ट्राय करतात ज्या अकाउंटमध्ये खूप पैसा असतो किंवा खूपच सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते, तुमची डिफेन्स रिलेटेड म्हणा किंवा पॉलिटिकल लीडर लोकांची, बिझनेसमॅन लोकांची, त्यांचे अकाउंट असे सिम स्वॅपिंगमध्ये हॅक करतात. ओके, त्यामुळं असं व्हायला लागलं म्हणून बँकेने काय केलं, ज्यावेळेस सिम चेंज केलं जातं, फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकले तुम्ही, तुमचं बँकिंग, ATM, फोनपे, पेटीएम सगळे वापरले, त्यात सॉफ्टवेअर सध्या वर्क करतायत. ज्यावेळेस तुम्ही तुमचं सिम कार्ड बदलता किंवा काढून पण टाकता मोबाईलमध्ये, इमिजिएट ते काय करतं, तुम्हाला रिलॉग इन करायला लावतं. पण रिलॉग इन केल्यावर ते इमिजिएट तुम्हाला ट्रान्झॅक्शन करू देत नाही. 24 तासासाठी तुम्हाला फक्त 2,500 रुपये का 2,000च ट्रान्झॅक्शन लिमिट ते सेट होतं ऑटोमॅटिक. म्हणजे काय फ्रॉड करायचा आहे, 2,000 घेऊन आयुष कर गपचूप बस, जास्त घ्यायला परमिशन नाही. आफ्टर 24 आवर यू कॅन डू ट्रान्झॅक्शन फॉर 50,000. त्याच्यावर असेल, बँक इमिजिएट तुम्हाला कॉल करते, बँकेचे कस्टमर केअरवाले, हे ट्रान्झॅक्शन तुम्ही केलंय का, किंवा काही वेळा SMS टाकते. तुम्ही जर येस म्हणला, दे विल अलाउ और दे विल इमिजिएटली ब्लॉक युअर अकाउंट फॉर सिक्युरिटी पर्पज. समजतोय? याच्यातून पण आणखीन बरेचसे पळवाटा काढून हॅक करतात असते. ओके, टू बॅक टू पॉइंट, user.identity.is ऑथेंटिकेटेड. म्हणजे जर लॉग इन सक्सेसफुल केला असेल, सेट ऑथ कुकीनं कुकी क्रिएट केलेली असेल आणि ती कुकी एक्झिस्ट आहे, डिलीट झालेली नाहीये, रिमूव्ह झालेली नाहीये, दॅट टाइम धिस कंडिशन इज अ ट्रू. ओके, आणि ही कंडिशन ट्रू असेल तर आपण काय करणार, फक्त user.identity.name प्रिंट करणार. याच्याने काय होईल,
हा जो वर तुम्ही युजर नेम स्टोअर केलेला आहे तो नेम तुमच्या वेब पेजवर डिस्प्ले होईल. आणि तुम्ही जर इथं ऑब्झर्व केला, इथं मी @, वापरलाय बघा. इथं @, वापरलाय म्हणजे हा कोड कोणत्या पार्ट मधला आहे? C#चा आहे, पण कुठल्या? व्ह्यू साईडचा आहे तो. मॉडेल व्ह्यू कंट्रोलर त्यातला हा @, असल्यामुळे लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे दिस इज अ व्ह्यू साइड कोड. युजर ऑब्जेक्ट आहे कुठला? युजर हा युजर ऑब्जेक्ट आहे. कॉन्सोल नाही हा हे आपण इथं फक्त एक स्ट्रिंग टाकली आहे स्ट्रिंग. आता इथं जर मी समजा मी प्रवीण टाकली तर इथं आउटपुट काय मिळेल? user.identity.name तुम्हाला प्रवीण मिळून जाईल. ही स्ट्रिंग असते. सेट ऑथ कुकी मध्ये तुम्ही स्ट्रिंग स्टोअर करता. कुकी लिमिटेशन काय आहे? कुकी विल स्टोअर ओनली स्ट्रिंग डेटा, नायदर ऑब्जेक्ट नॉर एनी टाइप ऑफ व्हॅल्यू. कुकी मध्ये फक्त स्ट्रिंग स्टोअर होते. फॉल्स ट्रू काय करतो? पर्सिस्टंट और नॉन पर्सिस्टंट कुकी क्रिएट करेल. युजर कसं घेईल? याच्याने काय होईल? ऑटोमॅटिक बॅकएंडला काय होतं? हा सेट ऑफ कुकी काय करतो? हे सगळं बॅकएंडला एंटिटी फ्रेमवर्कचं खेळ आहे. एंटिटी फ्रेमवर्क काय करतो? ही मेथड कॉल केली की ऑटोमॅटिक एक कुकी क्रिएट करतो आणि हा जो क्लास आहे ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टची नेम प्रॉपर्टी काय करते? बरोबर हा जो स्टोअर केलेला कुकी आहे तो कुकी रीड करते. आता कुकी रीड करायला आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत. एक तर मला कुकी नेम माहित पाहिजे किंवा कुकीचा आयडी माहित पाहिजे. जो काही कुकीचा ॲरे क्रिएट होईल त्यातला कुठल्या लोकेशनला कुकी आहे माहित पाहिजे. आता ही कुकी कोण क्रिएट केली आहे? एंटिटी फ्रेमवर्कने क्रिएट केली आहे. ओके. आणि कुकी रीड कोण करतोय? एंटिटी फ्रेमवर्कचाच कुठला तरी कंपोनंट रीड करतोय. बरोबर आहे. म्हणजे क्रिएट करणारा पण एंटिटी फ्रेमवर्कचाच पार्ट आहे, रीड करणारा पण एंटिटी फ्रेमवर्कचाच पार्ट आहे. म्हणजे कुठल्या नावानं कुकी क्रिएट केली आहे त्याला माहिती ऑलरेडी, त्या नावानं तो कुकी रीड करेल. तो कुकी एक्झिस्ट आहे का नाही, जर एक्झिस्ट नसेल हा एक्सेप्शन थ्रो करेल. मग एक्सेप्शन थ्रो करू नये म्हणून आपण काय केलं? कंडिशन चेक केली की ऑथेंटिकेटेड आहे का. ही प्रॉपर्टी ट्रू केव्हा सेट होते? ज्यावेळेस मी माझा हा सेट ऑथ कुकीनं कुकी क्रिएट केला असेल तरच ही प्रॉपर्टी इंटरनली ट्रू होते, ट्रिगर होते, चेंज होते ती. समजतोय? सो आपण काय करू? आपण हा जो पार्ट क्रिएट केलता यातले टीचरचा जो सेक्शन आहे, टीचर मध्ये जो इंडेक्स आहे, गो टू व्ह्यू. आता मला हे पेज शो करायचं आहे, पण आता आतापर्यंत आपला 90% काम झालेलं आहे. जोपर्यंत युजर लॉग इन नाही करत तोपर्यंत टीचर मॉड्यूल मधले कोणतेच ऍक्शन मेथड्स एक्झिक्यूट होत नाही, कुठलाच व्ह्यू ओपन नाही होत. का बरं? बिकॉज ऑफ दॅट ऑथराइज अनोटेशन. तुम्ही लॉग इन सक्सेसफुल केला असेल, सेट ऑफ कुकी क्रिएट झाली असेल तरच हा अलाउ करेल याच्या मेथड्स ऍक्सेस करायला, ऍक्शन मेथड्स यूज करायला. बरोबर आहे. आता याच्या इथं आत गेलो आपण, गो टू व्ह्यू. आता इथं आपल्याला जो काही लॉग इन केलेला पर्सन आहे त्याची इन्फॉर्मेशन शो करायची आहे. आपण काय करणार? इथं @if कंडिशन डबल टॅप आणि मग काय करणार? हा जो कोड आहे user.identity.is ऑथेंटिकेटेड, user.identity.is ऑथेंटिकेटेड. सी ही मेथड काय करते बघा? आपल्याला बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते. आणि ही मेथड कुठल्या टाईपची बघा? ओनली गेट टाईप. याला मी मॅन्युअली मॉडिफाय करू शकतो का? नाही करू शकत. पण सेट ऑथ कुकी काय करेल? इंटरनली याला मॉडिफाय करेल. आपण प्रॉपर्टीची टाईप शिकलो बघा. व्हॉट इज अ प्रॉपर्टी? टाइप्स ऑफ प्रॉपर्टी, रीड ओनली, राईट ओनली, रीड राईट टाइप्स ऑफ प्रॉपर्टी. व्हाय? टू इम्प्रूव्ह सिक्युरिटी. आता समजा एखाद्या हॅकरनं काय केला? लॉग इन केलाच नाही आणि त्याने काय केलं? डायरेक्ट इज ऑथेंटिकेटेड इक्वल टू ट्रू करून कोड लिहून टाकला. प्रॉब्लेम काय होईल? विदाउट लॉग इन त्याला ऍक्सेस मिळून जाईल. म्हणून काय केलं? ह्या प्रॉपर्टीला फक्त रीड ओनली केला. म्हणजे माझ्या क्लासच्या बाहेर कुणीही या मेथडला मॉडिफाय नाही करू शकणार. फक्त माझा इंटरनल लॉजिक या मेथडला चेंज करेल. समजलं? लाईक दॅट. आता ही प्रॉपर्टी जर ट्रू असेल तर आपला हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. म्हणजे काय? ही कधी ट्रू असेल? ज्यावेळेस सेट ऑफ कुकी क्रिएट झाला असेल, म्हणजेच काय? लॉग इन सक्सेसफुल असेल. मग आपण काय करणार? इथं आपण
आपला युजर नेम डिस्प्ले करणार. h4 वेलकम कोलन @user डॉट जो काही नेम आपण सेट ऑफ कुकी मध्ये सेट केलेला आहे तो इकडं येऊन जाईल. ओके, नाव सेव्ह. आता ह्या पेजवर मी काहीच करत नाही, हे ब्लँक स्टॅटिक पेज आहे, याच्यात आपण कुठलं ट्रान्झॅक्शन करत नाही. मॉडेल केव्हा लागेल? कंट्रोलर टू मी इकडे डेटा सेंड करेन किंवा व्ह्यू करून कंट्रोलरकडे डेटा सेंड करेन, आयदर ऑर कोणत्या डायरेक्शन मी डेटा सेंड करेन तरच मॉडेल लागेल ना मला. आता मला लायसन कधी लागेल? बाईक चालवेन किंवा कार चालवेन. आता जाताना रस्त्याने तुम्हाला ट्रॅफिकवर हात करतो का लायसन दाखव म्हणून? मार्च एंडिंग आहे, तुमच्या बाईकच नाही ना, त्यामुळे तुम्हाला लायसनचा प्रश्नच नाही. आता मी तर डेटा रीड पण करत नाही आणि सेंड पण करत नाही कंट्रोलरला, मग मला मॉडेल लागेल का? गरज नाहीये. हा, दोन्हीपैकी एक ऑपरेशन करेन किंवा दोन्ही करेन. आय नीड मॉडेल ऑर अदर टेक्निक टू सेंड अँड रिसीव डेटा. सेव्ह अँड एक्झिक्यूट. ओके, ऍडमिन @Windows. लॉग इनला क्लिक केला, कंटिन्यू केला, आता सक्सेसफुल लॉग इन झाला. मग काय केलं आपण इथं? परत तेच पेज ओपन केलं, teacher/index. चेक करा काय झालं इथं, वेलकम ॲडमिन. आपण जो ऍड केलेला आहे तो मला इथं शो झाला. ओके, मी काय करतो, हे स्टॉप करतो. होम पेजवर जो इंडेक्स आहे ह्या इंडेक्स पेज जातो, गो टू व्ह्यू. हे रेडीमेड आपल्याला टेम्पलेट मिळालेलं आहे आणि इथं काय करतो, ह्या मेनच्या वर इथं @user डॉट आयडेंटिटी डॉट नेम डिस्प्ले करतो आणि याला वाटलंच तर h2 न शो करतो. कट पेस्ट. वाटलं सर याला कलर आपण जरा देऊ, स्टाईल कलर कोलन रेड करून टाकू आणि डायरेक्ट मी इंडेक्स पेजेस ओपन केलं. आता होम पेजला ऍक्सेस करायला लॉग इनची गरज नाही, विदाउट लॉग इन इंडेक्स पेज ऍक्सेस होत आहे. इथं आपण लॉग इन मगाशी केलेलं ना, ते दिसतं इथं. इथं शो नाही होत, पण आपल्याला काही वेळा इथं ऍक्च्युली तर एरर यायला पाहिजे होतं. ओके, हा एरर देतच नाही इथं. सी नेमचे इथं बघा, जर हा एक्सेप्शन थ्रो करत असता तिथं खाली लिस्टमध्ये एक्सेप्शन कोणता थ्रो करतोय ते पण दिलं असतं. हा सिम्पली काय करेल, नल किंवा जो काय कंटेंट आहे तो कंटेंट तो शो करेल. त्यामुळं एक्झिस्ट असेल तर तो शो करेल, नसेल तर नाही करणार. ओके, आता ह्या टेक्निकचा यूज आपल्याला कुठं करायचा आहे, तर आपण जो इथं तुम्ही ऑब्झर्व केला, हा जो लॉगआउटचा जो दिसतो ऑप्शन दिसतोय, मी लॉग इन केलेलं नाहीये तरी पण हा लॉगआउट शो होतो. आता मला अल्टरनेटिव्ह पाहिजे की लॉग इन किंवा लॉगआउट. लॉगआउट केव्हा असेल, लॉग इन सक्सेसफुल केला असेल तरच लॉगआउट दिसला पाहिजे. आणि लॉग इन केव्हा दिसला पाहिजे, त्याने लॉग इन केलं नसेल तरच लॉग इनचा टॅब तिथं मेनू दिसला पाहिजे, असं आपल्याला सेटिंग करायचं आहे. सो ह्या टेक्निकचा यूज आपण तिथे करू शकतो. हाऊ, स्टॉप युअर प्रोजेक्ट. आता हा पार्ट, हे जे डिझाईन आहे ऍप्लिकेशन नेम, होम, अबाउट, कॉन्टॅक्ट, हे कुठं असणार आहे? शेअर्ड व्ह्यू मध्ये. सो गो टू व्ह्यूज, व्ह्यूज मध्ये शेअर्ड मध्ये अंडरस्कोर लेआउट, इथे तुम्हाला हा लेआउट मिळून जाईल. आणि इथं हा आपण लॉगआउट ऍड केलेला आहे, बरोबर आहे. पण हा मला कसा पाहिजे, कंडिशनल पाहिजे.
लॉग इन केला असेल तर लॉग आउट दिसला पाहिजे, अदरवाईज लॉग इनचे लिंक शो झाले पाहिजे. सो आपण काय करणार, इथं कंडिशन टाकणार @if. आता युजर लॉग इन केलंय का नाही कसं कळणार आपल्याला, ऑथेंटिक आहे का नाही. युजर डॉट आयडेंटिटी डॉट इज ऑथेंटिकेटेड, म्हणजे त्यांनी लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केलं असेल तर एक काम करा, मग लॉग आउटचा कोड एक्झिक्यूट करा. जर लॉग इन केलेलं नसेल म्हणजे कोणता, एल्स सेक्शन, मग काय कर, सेम पार्ट कर. कोणता, लॉग आउटच्या ऐवजी लॉग इन कर. लॉग इन ते अकाउंट मध्येच आहे, बाकीची लिंक ओके. नाव सेव्ह, गो टू अबाउट अँड एक्झिक्यूट. बघा आता लिंक होता ना, बघा लागेल. जास्त वाला सांगा मग मी चार्जिंग बंद करतो. सी, आता आपण लॉग इन नाही केलेलं त्यामुळे तो लॉग इनचा ऑप्शन दाखवतो. जर आपण व्हेरीफाय केलं, फीचर इंडेक्स चेक करा, तो लॉग इन कडे पास करतो. व्हायला लागलं का, समोर काय होतो, त्या वायरमनला बोलून दुसऱ्या वायरिंगचं कामच करून घेतो. वायरिंगचं काम आहे का माझ्या लॅपटॉपचा विषय माहित नाही मला. ॲडमिन @123. आता इथे लॉग इन आहे, आपण लॉग इन करून घेतला. कंटिन्यू, चेक करा. आता काय झालं, लॉग इनच्या ऐवजी लॉग आउट आलं. समजतोय. आता मला इथंच शो करायचं वेलकम वाला मेसेज. काय करावं लागेल, याच्या समोर तिथं आपण सर इकडे केले ना तेच तुला बस. आपण जे इथं इंडेक्स मध्ये हा जो कोड लिहिलता, हा वाला कोणता, हा वाला इथं सॉरी कॉपी, शेअर्ड लेआउट मध्ये यायचा, लेआउट मध्ये, आणि इथं यूआयच्या खाली पेस्ट करा. वाटलंच तर इथं याला याला टॅग मध्ये शो करू आपण. तो का नाव आहे, दिसतोय तो ऍक्च्युली शो होतोय, पण आपल्याला ह्या ब्लॅक स्क्रीनमुळं तो दिसत नाही. तुम्हाला त्याची डिझायनिंग चेंज करावं लागेल. जे काही टेम्पलेट असेल किंवा हा जो पार्ट आहे, हा जो क्लास आपण अप्लाय केलेला आहे, नेव लिंक, हा नेव लिंक तिथं तुम्हाला सेट करावा लागेल. पीलस कलर वाला क्लास इक्वल टू नेम ॲडमिन लॉग आउट केला तर ॲडमिन होऊन जाईल. लॉग इन केला किती ते अलाइनमेंट हे ते नंतर डिझायनिंग निवांत करत बसा, तर त्यात वेळ खूप जातो. ओके, ती पण क्लास आहे ना. आणि लॉग आउटचं तर आपण काल बघितलेलंच आहे. फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट साइन आउट मेथड कॉल केली, ऑटोमॅटिक तो काय करेल, लॉग आउट करून टाकेल. जे इथं सेट आउट कुकी क्रिएट झालेली आहे ती कुकी तो डिस्ट्रॉय करून टाकेल आणि लॉग आउट करेल. जर इथं बघायचं असेल तर
आपण जे अकाउंट कंट्रोलर क्रिएट केलाय याच्यात लॉगआउटचा आपण एक गेट मेथड लिहिली फक्त. त्यात काय म्हणलंय, फॉर्म ऑथेंटिकेशन डॉट साइन आउट रिटर्न रिडायरेक्ट टू ऍक्शन लॉग इन केलं. ओके, आता आपण जे ऑथेंटिकेशन करतोय हे आपण काय केलं, दोन वेळी सेट केले. एक काय केलं, डायरेक्ट ऍक्शन मेथडवरच सेट केलं, मेथड वाईज इंडिव्हिज्युअल मेथडवर. दुसरं काय केलं, कंट्रोलर सेट केला ऑथराईज म्हणून. ह्याच्याने काय आलं, त्या कंट्रोलर मधल्या सगळ्या ऍक्शन मेथडवर तो ऍप्लिकेबल झाला. पण समजा माझी रिक्वायरमेंट काय आहे, माझ्या प्रोजेक्टमध्ये मी कितीही ऍक्शन मेथड ऍड करेन, कितीही कंट्रोलर ऍड करेन, सगळ्यांवरच ऑथेंटिकेशन ऑटोमॅटिक सेट झाला पाहिजे, लाईक ग्लोबली. So how to set globally authentication? Go to global.asx file. Okay, in that there is a one method application underscore start. आता ह्या global.asx फाईल मध्ये वेगवेगळ्या मेथड असतात. कोणकोणते असतात, ऍप्लिकेशन अंडरस्कोर स्टार्ट, दुसरी कुठली असते ऍप्लिकेशन अंडरस्कोर एंड, तिसरी कुठली असते सेशन अंडरस्कोर स्टार्ट आणि सेशन अंडरस्कोर एंड. या मेथडचं काम काय असतं, या मेथड केव्हा एक्झिक्यूट होतात, सेशन स्टार्ट झाला की काय होईल, सेशन अंडरस्कोर स्टार्ट मेथड कॉल होईल. पण सेशन स्टार्ट केव्हा होतो, ज्यावेळेस एखादा पर्टिक्युलर युजर माझ्या वेबसाईटला फर्स्ट टाइम व्हिजिट करेल, त्याच्या ब्राउझरमधून ऑटोमॅटिक त्याचा रिस्पेक्टिव्ह सेशन क्रिएट होतो आणि मग त्या सेशनसाठी सेशन अंडरस्कोर स्टार्ट ही मेथड कॉल होते. समजतोय, कुठून, आपल्या global.asx फाईलमधून. समजलं. पण आता मी जीमेलला लॉग इन करतोय, जीमेल सर्व्हर आज स्टार्ट झालाय का, तो कधी आधीच स्टार्ट करून ठेवलेला त्याने. मी आज लॉग इन केला, लॉग आउट केला, उद्या लॉग इन करेल, लॉग आउट करेन. आज लॉग इन केला, माझं सेशन स्टार्ट झाला, लॉग आउट केला, सेशन डिस्ट्रॉय झाला, सेशन एंड झाला. उद्या लॉग इन केलं, परत सेशन स्टार्ट झाला, लॉग आउट केला, सेशन एंड झाला. मग ऍप्लिकेशन स्टार्ट केव्हा होत असतो, ज्यावेळेस तुमचं सर्व्हर पहिल्यांदा लॉन्च होईल आणि फर्स्ट युजर व्हिजिट करेल त्यावेळेस. समजलं. म्हणजे जीमेल सर्व्हर स्टार्ट केला, शटडाऊन होता, जसं तुमचा लॅपटॉप तुम्ही स्टार्ट करता तसं तुम्हाला सर्व्हर स्टार्ट करावा लागतो, त्याच्यानंतर त्याच्यावरचं ऍप्लिकेशन रन करावं लागतं, मगच तुमचा सर्व्हर लॉन्च होतो. मग चेक करायला ते काय करतात, पहिल्यांदा व्हिजिट करतात वेबसाईटला, आणि वेबसाईटला जर हिट झाली याचा अर्थ होस्टिंग परफेक्टली झालंय, वेबसाईट लॉन्च परफेक्ट झाली. मग पहिल्या वेळेस काय होईल, तुमचा ऍप्लिकेशन अंडरस्कोर स्टार्ट इव्हेंट एक्झिक्यूट होईल. समजलं. आणि सेकंड टाइम नंतर तुम्ही सर्व्हर डाऊन केला, काहीतरी प्रॉब्लेम आलाय, बग्स आहेत, अपडेट्स आहेत, काही सर्व्हर डाऊन केला, जसं तुमचं बँकेचे ऍप्लिकेशन जे असतात बघा, वेब बेस्ड ऍप्लिकेशन, तुम्हाला बऱ्याच वेळा बँकेचा मेसेज येतो, web-based server or a bank server will shut down from 12 p.m. to 4 a.m. for maintenance purpose. राईट. तेवढ्या पिरियड मध्ये त्यांनी सर्व्हर डाऊन केलेला असतो, त्याच्यात चेंजेस केलेले असतात, काही बग्स काढलेले असतात, व्हॉट एव्हर, नवीन अपडेट टाकलेले असतात रूल्स प्रमाणे, आणि मग रिस्टार्ट केलेला असतो सर्व्हर. शटडाऊन केल्याशिवाय अपडेशन्स करता येत नाहीत सर्व्हरला. ओके, सो शटडाऊन केला सर्व्हर आपण, ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन अंडरस्कोर स्टार्टच्या अपोजिट मेथड आहे ऍप्लिकेशन अंडरस्कोर एंड, ती कॉल होईल. सो ही मेथड कधी कॉल होणार, सर्व्हर लॉन्च झाला आणि पहिल्या व्हिजिटरनं व्हिजिट केली की ही मेथड एक्झिक्यूट होईल. समजलं. मग आपण काय करणार, या मेथडच्या आतमध्येच, आणि हा जो फाईल आहे त्याचं नाव काय आहे, global.asx. ही फाईल ग्लोबली फाईल आहे, तुमच्या प्रोजेक्टमध्ये ग्लोबली ऍक्सेस करता येते. म्हणजे काय, याच्यात लिहिलेलं लॉजिक तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये, प्रोजेक्ट मध्ये कुठेही ऍक्सेस करता येतं, कॉमनली यूज करता येतं. समजतोय. कोरनं ही फाईल रिमूव्ह करून टाकली, कोर मध्ये global.asx फाईलच ठेवली नाही, रिमूव्ह करून टाकली. ऍप्लिकेशन अंडरस्कोर स्टार्ट मध्ये काय करणार आपण, फक्त ग्लोबल फिल्टर्स डॉट ऍड, आणि याच्यात फक्त काय करणार, ऑथोराइज ऍट्रिब्यूट नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून सेट करून टाकणार. संपलं. याच्याने काय होईल, तुमच्या प्रोजेक्टमध्ये असलेले करंट सगळे कंट्रोलर आणि त्याच्या आतल्या सगळ्या मेथड्स, फ्युचरमध्ये तुम्ही नवीन कंट्रोलर ऍड केला
त्याच्यावर ऑथराइज अनोटेशन अप्लाय होऊन जाईल ऑटोमॅटिकली, सगळ्यांवरच, एक पण बाहेर सुटणार नाही. पण लॉजिकली बघितलं आपण, आपल्याला काही कंट्रोलरवर नकोय, गरज नाहीये, आणि काही ऍक्शन मेथडवर पण नकोय. कोणती ऍक्शन मेथड? लॉग इनची. जर लॉग इनची ऍक्शन मेथडवरच जर मी ऑथेंटिकेशन टाकलं, काय होईल? विदाउट लॉग इन युजर लॉग इन मेथड ऍक्सेस करू शकणार नाही, आणि लॉग इन मेथड ऍक्सेस केल्याशिवाय युजरला लॉग इन नाही करता येणार. कोंबडी आधी का अंडा आधी, त्या प्रकार होऊन जाईल. सो अशा केस काय होतात, काही ऍक्शन मेथड्सवर मला ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन अप्लाय करता येत नाही, त्यांच्याशिवाय स्टार्टच होत नाही ना. मग आपण काय करणार, अशा मेथड्स मला याच्या ऑथरायझेशन मधून बाहेर काढायचे. सो वी यूज अनोटेशन अलाउ एनोनमस ऑन दॅट मेथड. समजलं? ज्यावेळेस मी हा अनोटेशन त्या मेथडवर टाकेन किंवा कंट्रोलरवर टाकेन, त्यातल्या ती मेथड त्याच्यावर ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन काम करणार नाही. समजलं? ऑथराइज टाकला अनोटेशन, कंपल्सरी चेक केलं जाईल की लॉग इन केलेलं आहे का नाही, ऑथराइज आहे का नाही. पण त्याच्या अपोजिट कोण आहे? अलाउ एनोनमस. म्हणजे हा विदाउट ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन, ती ऍक्शन मेथड, तो कंट्रोलर काम करेल. ओके, समजलं? हा कसा वापरायचा? सो गो टू युअर प्रोजेक्ट. कुठं? गो टू global.asx फाईल, डबल क्लिक करा. बाय डिफॉल्ट तुम्हाला एक ऍप्लिकेशन अंडरस्कोर स्टार्ट नावाचा इव्हेंट मिळतो. याच्यामध्ये काय करा, आपला कोड ऍड करा. कोणता? ग्लोबल फिल्टर्स डॉट ऍड इन ब्रॅकेट. काय करायचं? फिल्टरचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. कोणता? न्यू. कोणता आपला क्लास? तो ऑथराइज फिल्टर, ऑथराइज ऍट्रिब्यूट, ऑथराइज ऍट्रिब्यूट या क्लासचा ऑब्जेक्ट. आता बघा काय होतं. आतापर्यंत आपला होम पेजचे जे मेथड्स आहेत होम कंट्रोलरच्या, अबाउट, कॉन्टॅक्ट, इंडेक्स, हे परफेक्टली काम करायच्या. आता बघा मी इथं रन करतो, काय होतं बघू आपण. काय झालं? त्याने इमिजिएट एरर मेसेज दिला, अनऑथराइज्ड. का? ही जी अबाउट नावाची ऍक्शन मेथड आहे, मला ऍक्सेस करायची परमिशनच नाही. का? तर ग्लोबल मध्येच मी सेटिंग करून ठेवलेलं आहे, global.asx मध्ये, इथेच. तो आता सगळ्यांवरच तो रूल अप्लाय करेल. पण माझी रिक्वायरमेंट काय आहे, तर हा जो होम मधला अबाउट आहे, हा मला त्यातून वगळायचा आहे, त्यात ठेवायचा नाही तो. सो आपण काय करायचं? अलाउ एनोनमस. सो सेव्ह, गो टू व्ह्यू अँड एक्झिक्यूट. आता बघा अबाउट पेज तुम्हाला दिसून जाईल, आणि त्यामधला हा मेसेज पण दिसून जाईल. प्रिव्हियसला असा एरर यायचा, आता पेज डिस्प्ले होऊन जाईल. दिसत? मग अशी काय आलता? मग अशी असा एरर आलता. आता मात्र एरर नाहीये, तेच पेज आहे बघा. इथे पण तेच पेज आहे. मग आता याला जर रिफ्रेश केला, मला आउटपुट मिळून जाईल. ओके, हा त्याने आपल्याला लॉग इनकडे पास केलं. तर इश्यू काय झाला? त्याने आपल्याला लॉग इनकडे पास केलं, आणि लॉग इन पेजला पण आपल्याला ऍक्सेस करायची परमिशन नाहीये. सी अकाउंट लॉग इन पेज तो ऍक्सेस करू देत नाही मला. मग आपण काय करणार? अकाउंट कंट्रोल मध्ये जाणार, आणि आपल्याकडे लॉग इनची ऍक्शन मेथड कुठे बघा. आता लॉग इनची ऍक्शन मेथड आपल्याला किती आहेत? 2 आहेत. ह्या दोन्ही पण ऍक्शन मेथडवर मला अलाउ एनोनमस ऍड करावं लागेल. एकावर ऍड केलं तर काम नाही करणार तो, कारण काय, हा डेटा फर्स्ट व्हिजिटला कॉल होईल, आणि परत रिसेंड करताना हा वाला पण कॉल होईल. या दोन्ही मेथडवर मला काय करावं लागेल? अलाउ एनोनमस. याला पण कसं? अलाउ एनोनमस. आता काय होईल?
हा जर कोड आपण रन केला तर हा पार्ट आपला परफेक्टली काम करेल. चेक करा. आला बरोबर तो आता. मगाशी एरर यायचा, आता मात्र एरर येत नाही, काय नाही, तो काम करतो बरोबर. आणि तेच आपण इथं home/index केला. तो आपल्याला काय होतोय, कंपल्सरी लॉग इन पेज करता पास करतोय. का बरं? कारण आपण ग्लोबलीच ऑथेंटिकेशन सेट केलेलं आहे, त्यामुळे इंडेक्स पेज मला तो ऍक्सेस करू देत नाही. मग आपण काय केलं, गो बॅक टू होम कंट्रोलर. ओके, आणि ह्या होम कंट्रोलर काय केलं, इथं अलाउ अनॉनमस सेट केला. ह्याच्याने बेनिफिट काय होईल, या होम कंट्रोलरच्या अंडर जेवढ्या ऍक्शन मेथड्स आहेत त्या सगळ्यांवर अलाउ अनॉनमस काम करेल. तर इथं हा द्यायची मला गरज नाही. नाव सेव्ह अँड एक्झिक्यूट. हे खूप महत्वाचं. एक तर प्रोजेक्टला लागणारा पहिली गोष्ट, दुसरी म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारणार ते. याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतात. home/index तुमचं होम पेज ओपन होईल. ओके, येस ऑनलाईन स्टुडंट, यात काय डाऊट आहे कोणाला? नो सर. नो सर. फाईन, इथपर्यंत कळालं. हां, आणखीन एक पॉईंट आहे. आपण जो web.config मध्ये इथं सेटिंग केलं बघा, वेअर इज दॅट सेटिंग, ऑथेंटिकेशन मोड फॉर्म्स ऑथेंटिकेशन, बरोबर आहे. इथं आपण फॉर्म्स लॉग इन URL पास केलता, इथंच स्पेस दिला आपण, आणि इथे एक आणखीन एक प्रॉपर्टी आहे टाइम आउट. हा टाइम आउट जर मी 1 सेकंड सेट केला, सॉरी 1 मिनिट, हा ऑटोमॅटिक काय करतो, लॉग इन केल्यावर 1 मिनिट पर्यंतच लॉग इन अलाउ करेल. सेशन टाइम आउट आपण सेट करतो ना, इथून पण तुम्हाला हा सेशन टाइम आउट सेट करता येतो. बाय डिफॉल्ट 20 मिनिटचा आहे, पण तो आता ऑटोमॅटिक 1 मिनिटचा होऊन जाईल. 1 मिनिट नंतर ऑटोमॅटिक लॉग आउट केलं जाईल. समजलं? अशा इथे भरपूर प्रॉपर्टी आहेत, सगळ्या शिकवायला वेळ नाही मिळणार आपल्याला. हे बघा, कुकीलेस, कुकी सेम साईट, डोमेन, इनेबल क्रॉस ॲप रिडायरेक्शन, लॉक ऑल ॲट्रिब्यूट एक्सेप्ट, हे सगळ्या अशा भरपूर ॲट्रिब्यूट्स आहेत. ह्या सेटिंग सिक्युरिटीच्या वेळेस हा वापरतात. सध्या एवढं बघायची आपल्याला गरज नाही. पाहिजे तर तुम्ही नेटवर 1-2 प्रॉपर्टीज बघा कशा काय आहेत, त्यांची माहिती फक्त घेऊन ठेवा. महत्वाची प्रॉपर्टी कोणती आपल्याला, लॉग इन URL, ही फक्त महत्वाची आहे. पण तुम्हाला टायमर सेट करायचा असेल, सेशन टाइम आउट सेट करायचा असेल, सिम्पली इथं टाइम आउट फक्त सेट करा, 1 or 2 or 5 मिनिट. मिनिटमध्ये येतो, तेवढ्या मिनिटानंतर तो ऑटोमॅटिक लॉग आउट होऊन जाईल, एक्सपायर होऊन जाईल. एखाद्या पेज तुम्ही रिफ्रेश केलं, तो लॉग आउट होऊन दाखवून देईल. देन हे आता आपण जे बघितलं मगाशी अंडरस्कोर लेआउट मध्ये, तोच पार्ट इथं ऍड केला. देन विंडोज ऑथेंटिकेशन. आता विंडोज ऑथेंटिकेशन आपल्याला यूज करायचं. एक तर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये विंडोज ऑथेंटिकेशन वापरता येईल किंवा फॉर्म ऑथेंटिकेशन वापरता येईल. दोन्ही पण कंबाईन वापरता येणार नाही. आयदर धिस ऑर धिस. ओके, हां, सेपरेटली. जर तुम्ही विंडोज ऑथेंटिकेशन केला, फॉर्म ऑथेंटिकेशन काम नाही करणार. फॉर्म ऑथेंटिकेशन केला, विंडोज ऑथेंटिकेशन काम नाही करणार. ह्याच्या मागचं रिझन काय बघा. पहिल्यांदा विंडोज ऑथेंटिकेशन सेट कसं करायचं बघू आपण. आपण जिथं मोड सेट केला फॉर्म्स, तो मोड बदलायचा, विंडोज सेट करायचा. त्याच्यानंतर ऑथरायझेशन सब टॅब ऍड करायचा, आणि त्याच्यामध्ये डिनाय युजर्स क्वेश्चन मार्क करायचा. म्हणजे हा काय करतो, सगळ्या युजर्सना तो डिसअलाउ करतो. ओके, हे युजर्स कोण आहेत, तर माझे विंडोजचे युजर्स आहेत. जे काय मगाशी मी तुम्हाला 4 अकाउंट दाखवले, सगळ्यांना तो अलाउ नाही करणार.
डिनाय करून टाकेल. मग आपण काय करणार, पुढं सेटिंग मध्ये कोणता युजर परमिशन आहे, कोणत्या युजरला नाहीये, अलाउ करणार आपण. समजतोय? हा काय करेल, सगळ्याच युजरला डिनाय करून टाकेल, ऍक्सेस करायला परमिशन देणार नाही. ओके. त्यानंतर मग कोणत्या युजरला परमिशन आहे का नाही हे सेट आपण कसं करणार. हे रोल बेस्ड ऑथेंटिकेशन आहे, दाखवतो तुम्हाला. विंडोज ऑथेंटिकेशन मध्ये आपल्याला एक सेटिंग करावं लागते. कोणती सेटिंग? तर तुमच्या प्रोजेक्टच्या सेटिंग मध्ये अनोनमस ऑथेंटिकेशन एक प्रॉपर्टी आहे. ही अनोनमस ऑथेंटिकेशन प्रॉपर्टी ही डिसेबल करून टाकायची. फॉर्म ऑथेंटिकेशनला ही प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट इनेबल असते. फॉर्म ऑथेंटिकेशन याच्यावर काम करतो, अनोनमस ऑथेंटिकेशनवर. म्हणून आपण मग काय केलं, अलाउ अनोनमस नावाची अनोटेशन कॉल केलं. आठवतंय? सो ही प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट इनेबल आहे, ती डिसेबल करायची. त्याच्या खाली आणखी एक प्रॉपर्टी आहे. कोणती? विंडोज ऑथेंटिकेशन नावाची प्रॉपर्टी. बाय डिफॉल्ट ही फॉल्स असते. याला काय करायचं, ट्रू करायचं, इनेबल करायचं, ते डिसेबल असते. ओके. फॉर्म ऑथेंटिकेशन सॉरी विंडोज ऑथेंटिकेशन बाय डिफॉल्ट डिसेबल असतं, ते इनेबल करायचं. त्याच्याच बरोबर अलाउ अनोनमस डिसेबल करून टाकायचं. समजलं? त्यानंतर आता तुमच्या मशीनवर युजरचे अकाउंट वेगवेगळे, एसर, ऍडमिनिस्ट्रेटर, गेस्ट या टाईपचे. ते वापरायचे कसे? दिस इज युअर मशीन नेम स्लॅश युअर अकाउंट नेम. फक्त अकाउंट नेम वापरून चालणार नाही, त्याचा पूर्ण पाथ वापरावा लागेल. कोणता? हे तुमच्या प्रत्येक मशीनला हा युनिक नेम दिलेला असतो. तो कुठं बघायचा? सिम्पली धिस पीसी. अरे यार, ते खेळत बसायचं आपल्याकडे दोन प्रश्न आवडले. काय नाही, ते बंद कमी जास्त करायला लागते सारखं. काय होतंय, एका सिरीजमध्ये टाकला त्याने ते फॅन, तो बाहेरचा फॅन, हा फॅन आणि हा फॅन सिरीजमध्ये टाकले. त्यामुळे काय होतंय, तिकडे कमी जास्त करायला पॉवर कमी जास्त होती ना. तुम्ही त्याचा आतलं बटन असतं ना, हे म्हणतात त्याला रेग्युलेटर म्हणतात. रेग्युलेटर मध्ये आतमध्ये डिमर असतो, डिमर स्टॅट असतो. डिमर काय करतो, पॉवर कमी जास्त करतो. जर तुम्ही 1चा 2 वर नेला, 2चा 3 वर नेला, तो काय करतो, पॉवर वाढवतो मोटरला. आणि 1 वर ठेवला, तो पॉवर कमी सप्लाय देतो. त्याच्यामुळे तो स्पीड कमी होतो 1ला आणि 3ला वाढत जातो. म्हणजे काय होतं, ते बटन हरवलं, पॉवरचं फ्लक्च्युएशन होतं. ते हे झालं ना फ्लक्च्युएशन, तो टीव्हीकडे इम्पॅक्ट दाखवायला लागलाय. सो बॅक टू पॉईंट. आता मी हा जो धिस पीसी मध्ये प्रॉपर्टी चेक केली, तर त्या प्रॉपर्टीमध्ये अबाउट पीसी इन्फॉर्मेशन आली. ह्यामध्ये माझ्या डिव्हाइसचं नाव आलं बघा, डिव्हाइस नेम. दिसतोय तर दिस सेक्शन. हा हे डिव्हाइस नेम तुम्हाला वापरायचंय. कुठं वापरायचंय? विंडोज ऑथेंटिकेशन करताना. तुमच्या डिव्हाइसचं नेम वेगळा असणार आहे. काही वेळा तुम्ही मॅन्युअली चेंज करता, काही वेळा सेटअप करताना ओएसचं हे डिव्हाइस नेम रॅन्डमली जनरेट होतं. युनिक नेम असतं हे. ओके. सो हे डिव्हाइस नेम स्लॅश तुमचं युजरचं नेम, म्हणजे डेस्कटॉप डॅश ABKHWV स्लॅश एसर स्लॅश ऍडमिनिस्ट्रेटर स्लॅश गेस्ट 2 स्लॅश पुढचा कुठला युजर असेल तो युजर XYZ. ओके. हे नाव पूर्ण वापरावं लागेल आपल्याला, तरच ऑथेंटिकेशन काम करेल, नाही तर काम नाही करणार. ओके. सो गो बॅक टू सेम प्रोजेक्ट. तर ह्या प्रोजेक्टमध्ये आलो आपण. या सगळ्या विंडोजला आपण क्लोज करून टाकू टॅबला. पहिले टास्क काय सांगितलं त्यांनी? गो टू web.config. आणि इथं आपण जो काही आता सेट केला होता, कुठे गेला, ऑथेंटिकेशन हा पार्ट, याला काय करू, इथं कमेंट करून टाकू. कमेंट ऍक्च्युअली नसणार आहे इथं, कारण इथं कमेंट नाही करता येत कधी. इथं फॉर्म्स ऑथेंटिकेशन रिमूव्ह करायचा आणि इथं काय सेट करायचा, ते हा बरोबर, ते HTML कमेंट वापरले त्याने. करेक्ट. हे जी HTML कमेंट आहे ना, ती कमेंट आपल्याला वापरता येईल. राईट. जो HTML ची कमेंट असते, XML फाईलची कमेंट, XML मध्ये जी कमेंट करतो आपण,
तशी ही कमेंट करावं लागेल, कारण हे सगळे XML फाईल आहे ही. ओके नाव आता काय करायचं आपल्याला, ऑथेंटिकेशन घ्यायचं, पण कोणता मोड घ्यायचा आहे, विंडोज मोड घ्यायचा. ओके आणि याच्यामध्ये आपण काय करणार आता, पुढचं काय, ऑथरायझेशन डिनाय युजर्स करून टाकणार. सो सॉरी त्याच्या आतमध्ये नाही तो, हा ऐकून सिंगल टॅग करा किंवा मल्टिपल टॅग करा, काय प्रॉब्लेम नाही. पण इथं ऑथरायझेशन सेट करायचं आणि याच्यामध्ये डिनाय इक्वल टू सॉरी डिनाय युजर्स इक्वल टू क्वेश्चन मार्क. तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक युजरलाच डिनाय करायचं आहे. समजा मला ऍडमिनिस्ट्रेटर नावाचा जो युजर आहे त्याला अलाउ नाही करायचं, मी काय करेन तर डिनाय युजर्स, आपला जो पीसीचं नाव आहे मी इथे स्टोअर करून ठेवलंय, हे कॉपी करा, इथे पेस्ट करा. याच्याने काय होईल, माझी वेबसाईट ऍडमिनिस्ट्रेटरला ऍक्सेस करता येणार नाही, ऍडमिनिस्ट्रेटर सोडून सगळ्यांना ऍक्सेस करता येईल. समजतोय? असं तुम्ही एखाद्या स्पेसिफिक युजरला डिनाय करू शकता इथूनच डायरेक्ट, किंवा क्वेश्चन मार्क म्हणजे काय, ऑल युजर्स आर डिनायड. एकाला पण वेबसाईट ऍक्सेस करायची परमिशन नाही. मग आपल्याला परमिशन सेट कुठं करायची आहे, कंट्रोलरच्या लेवलवर किंवा ऍक्शन मेथडच्या वरती. ते कशी करायची दाखवतो तुम्हाला मी. हे समजलं इथपर्यंत? एक टॅग टाकला आपण इथं, जर कन्फ्युजन होत असेल, हा असा आहे तसाच पेअर टॅग ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर पहिला हे केलं, ऑथेंटिकेशन मोड सेट केला विंडोज, आणि मग ऑथरायझेशन नावाचा टॅग टाकला आणि त्याच्यामध्ये डिनाय युजर्स क्वेश्चन मार्क केला, म्हणजे काय, ऑल युजर्स डिनायड. सेव्ह केला, क्लोज दिस फाईल. नाउ गो टू प्रोजेक्ट. ओके आता इथे काय करा, राईट बटन क्लिक करून प्रॉपर्टी चेक करा. ही प्रॉपर्टी आपल्याला बघायची नाही, तर आपली प्रॉपर्टी विंडो दिसते तर या प्रॉपर्टी विंडोला पिन करा आणि तुमचा जो प्रोजेक्ट आहे सिम्पली तो फक्त प्रोजेक्ट सिलेक्ट करा. काय करा, प्रॉपर्टी विंडो ओपन ठेवली, आपण पिन करून ठेवली. ओके प्रॉब्लेम काय होतोय, याच्यावर जर राईट बटन क्लिक केला मी आणि ही इथे प्रॉपर्टी केला, ही वेगळीच प्रॉपर्टी विंडोज ओपन होते. इथे आपल्याला सेटिंग करायची नाही. आपल्याला काय करायचंय, सिम्पली आपण जे पेजची प्रॉपर्टी बघतो बघा इथं, हा प्रॉपर्टी पिन करून ठेवा आणि तुमच्या सोल्युशन एक्सप्लोरमध्ये तुमच्या प्रोजेक्टला एकदा क्लिक करा. बरोबर तुमच्या प्रोजेक्टची प्रॉपर्टी विंडो इथं ओपन होऊन जाईल. आता ह्यातल्या आपल्याला 2 प्रॉपर्टी बदलायचे. कोणत्या बदलायचे बघा, विंडोज ऑथेंटिकेशन काय पाहिजे, डिसेबलचं इनेबल करायचं, आणि अनोनमस ऑथेंटिकेशन जे इनेबल्ड आहे ते डिसेबल करून टाकायचं. समजलं? आणि मग याला परत एकदा सेव्ह करून घ्या, सेव्ह ऑल. ऑथेंटिकेशन तुमचं अप्लाय झालं. ओके आता गो टू एनी पेज. आता आपल्याला समजा हा जो स्टुडंट कंट्रोलर आहे, हा कंट्रोलर फक्त ऍडमिनिस्ट्रेटरलाच अलाउ करायचा आहे. आता सध्या मी लॉग इन कुठे केलंय, तर एसर नावाच्या युजरमध्ये केलेलं आहे. ओके आता मी जर इथं लॉक केला, ती ऑनलाईनचे स्टुडंट आहेत ते बाहेर पडतील म्हणून लॉक नाही करत मी, पण एसरमध्ये लॉग इन केलेलं आहे. ओके आता पण हा जो स्टुडंट कंट्रोलर आहे आणि याच्या आतल्या ऍक्शन अक्षय, यश, येस सर. 2 मिनिटं, इथं नेटचा जरा इश्यू झालाय. ओके एक काम करा, मग मोबाईलवर जॉईन करा बाकीच्याने.
तुम्हाला कळून जाईल. आसिफ, अक्षय, आवाज येतो ना? येस सर. ओके, फाईन. आता जॉईन केलं. झालं? फक्त ते म्यूट करा. इको क्रिएट होईल. ओके, आता इथं काय करणार आपण, आपल्या रिक्वायरमेंट काय आहे, तर हा जो कंट्रोलर आहे, स्टुडंट कंट्रोलर, हा फक्त आणि फक्त ऍडमिनिस्ट्रेटरला किंवा दुसऱ्या युजरला ऍक्सेस करायला आपल्याला परमिशन द्यायची. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, इथं राईट बटन क्लिक करून कॉम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये जातो. ओके, आता माझ्या लक्षात नाही की मी युजरला कुठले पासवर्ड ठेवलेत. सो इथे युजर्सला आलो, एक्सपांड केला आणि इथे जो XYZ आहे युजर, त्याला सेट पासवर्डला क्लिक करतो. म्हणजे त्याचा पासवर्ड मला माहितीची गरज नाही. डायरेक्ट मी जो नवीन पासवर्ड टाकेन तोच पासवर्ड त्याला सेट होऊन जाईल. इथं पासवर्ड सेट करतो, कॅपिटल XYZ@123, कॅपिटल XYZ@123. पासवर्ड सेट झाला. कोणाला? XYZ युजरला. ओके, आता हा XYZ युजर मला, त्यालाच फक्त स्टुडंट कंट्रोलर मला ऍक्सेस करायची परमिशन द्यायची. त्याच्यातले सगळे इंडेक्स, अबाउट स्टुडंट, चेक रिझल्ट सगळे. ओके, मग आपण काय करणार, इथं ऑथराइजला जाणार. ओके, या ऑथराइज मध्ये बघा, इथं आलो, ब्रॅकेट टाकला. इथं बघा आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑर्डर दिलेला आहे, रोल दिलेला आहे आणि युजर्स दिलेला आहे. ओके, आता इथं युजर्स म्हणजे काय, कोणत्या युजर्सला फक्त परमिशन आहे ऍक्सेस करायची. ओके, सो आपण काय करणार, इथं युजर्स इक्वल टू सेट करणार. जर मी रोल दिले असतील, समजा फॉर एक्झाम्पल ऍडमिन, A पर्सन ऍडमिन आहे, B पर्सन स्टुडंट आहे, C पर्सन टीचर आहे, D पर्सन ऍडमिन पण आहे आणि टीचर पण आहे. मग असे कुठल्या कुठल्या रोलला हे मॉड्यूल ऍक्सेस करायची परमिशन आहे, ते रोल मी तिथं सेट करू शकतो. रोल्स इक्वल टू ब्रॅकेटमध्ये रोलचं नाव सेट करणार आपण. ओके, ते पुढच्या लेक्चरला बघायचे, सोमवारच्या आपल्याला. हा, करेक्ट. हा, मग ते त्यावेळेस, आता सपोज सेलचं मॉड्यूल आहे आणि परचेसचं मॉड्यूल आहे, बरोबर आहे. हे मॉड्यूल कोण वापरणार आहे? फार्मर, सेलचं. ओके, आणि परचेस मॉड्यूल कोण वापरणार आहे? कोण? बिझनेसमन. मग तिथं काय करायचं, रोल्स इक्वल टू बिझनेसमन ओनली, फक्त बिझनेसमन ठेवायचा आणि इकडे सेलला फार्मर ठेवायचा. आता XYZ पर्सननी लॉग इन केला, आपण काय करणार, डेटाबेसमध्ये टेबलमध्ये XYZचा रोल काय आहे? फार्मर, XYZ बिझनेसमन. म्हणजे ऑटोमॅटिक तो इथं दोन्ही पण कंट्रोलर ऍक्सेस करायला त्याला परमिशन आहे किंवा त्याच्या मेथड्स ऍक्सेस करायला परमिशन आहे. ओके, पुढचे जे तुम्हाला ते सांगेन मी डिटेलमध्ये कसं करायचं. सो युजर्स इक्वल टू डबल कोट मध्ये प्रोव्हाइड युअर युजर नेम. आता युजर नेम कसं घेणार आपण, गो टू धिस PC, राईट बटन क्लिक, प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीमध्ये जाऊन पहिल्यांदा कॉपी काय करायचं, तुमचं डिव्हाइस नेम, डेस्कटॉप आणि अभिनव, सॉरी ABKHEEV, कॉपी, go here, paste it. Okay, then slash and then XYZ. Okay, now save, go to index page of student. Okay, the student आपण index page नाही क्रिएट केलेलं, मी याला एक index page क्रिएट करतो. ओके, आता हे स्टुडंटचं इंडेक्स पेज ओपन झालं. आता याला मी एक्झिक्यूट केला. आता करंट मी लॉग इन कशाने केलंय, एसर नावाच्या युजर मधनं केलेलं आहे. पण हे इंडेक्स पेज ऍक्सेस करायला परमिशन कोणाला आहे? ओनली टू द XYZ
लॉग इन युजर, जो विंडोजवर लॉग इन करतोय XYZ वाला त्यालाच परमिशन आहे बघा. आला का लॉग इन नाही तर वर ऑप्शन. आता मला काय करावं लागेल, जो काही XYZ आहे कॅपिटल XYZ त्याचा पासवर्ड पण टाकावा लागेल कॅपिटल XYZ@123. जोपर्यंत हे लॉग इन क्रेडेन्शियल सक्सेसफुल होत नाहीत तोपर्यंत माझं इंडेक्स पेज ओपन होणार नाही. साइन इन चेक करा. माझ्याकडे बहुतेक इथं हा बॅकस्लॅश चुकीचा टाकला गेला होता. हा असं आहे का, डबल बॅकस्लॅश आहे. सी XYZ 123 चेक करा. त्याने ऍक्सेप्ट केलं युजर आयडी आणि पासवर्ड. आता तो काय करेल, आपलं इंडेक्स पेज ओपन करेल. हे इंडेक्स पेज कोणाचा बघा, स्टुडंटचा आहे. म्हणजे जो काही तो युजर आहे XYZ नावाचा ह्या लॅपटॉपवरचा मशीनवरचा, त्याचा युजर पासवर्ड तो असल्याशिवाय पेजेस ओपन नाही करणार ते. तेच जर मी आता इथं त्याने ऑटोमॅटिक दाखवून दिला कोण आहे, डेस्कटॉप डॅश आणि /XYZ. समजलं हाऊ टू यूज विंडोज ऑथेंटिकेशन. आता तेच मी काय केलं, टीचरचे इंडेक्स पेज हे फक्त आणि फक्त एसर युजरलाच ऍक्सेस करायला परमिशन आहे. आपण काय करणार, गो टू सोल्युशन एक्सप्लोरर, देन टीचर मधला इंडेक्स, एकतर इथं ऑथराईज करा किंवा ऍक्शन मेथडवर पण ऑथराईज केलं तरी चालेल. इन ब्रॅकेट युजर्स. आता इथे बघा हे युजर आहे का युजर्स आहे, users. What is the meaning of users? Multiple. We can assign or dedicate multiple users at a time. मला एसरला आणि XYZ दोघांना पण अलाउ करायचं आहे. मी काय करणार इथं, जो काही आपला तो मशीन नेम स्लॅश आपलं युजर नेम कॉमा परत सेम कॉपी अँड पेस्ट आणि इथं XYZ. आता चेक करा, ह्या इंडेक्स पेजवर जर मी गेलो आणि ऑलरेडी मी एसर मध्ये लॉग इन आहे, तो विदाउट एनी इश्यू मला इंडेक्स पेज ऍक्सेस करायला परमिशन देईल. लॉग इन करायची मला इथं विंडो ओपन नाही होणार. आलं, हा कोण आहे, XYZ ने लॉग इन केलेला आहे. याला मी लॉग आउट करतो, परत बॅक येतो, रिफ्रेश. टीचर XYZ. ओके, तो XYZ लॉग आउटच करणार तिथं. आपण काय करू वाटलं सर, इथं जो हा XYZ ला एक्स्ट्रा ऍड केला आपण टीचर मध्ये, त्याला आपण रिमूव्ह करू, फक्त एसर ठेवू. गो टू व्ह्यू एक्झिक्यूट. चेक करा. आता काय केलं आपण, ह्याच्याने यूज केलं XYZ न. तिथे ब्राउझरमध्ये XYZ ची लॉग इन क्रेडेन्शियल स्टोअर आहे, म्हणून तो एसर साठी कंपल्सरी करतोय. एसरला पासवर्ड नाहीये. अवघड झालं की जो आपण तिकडे मग तुम्ही सेट केलं XYZ साठी, तोच इथे वापरला होता युजर आयडी पासवर्ड. नाही, काय केलंय, माझ्या ह्या अकाउंटला लॉग इन करताना मी पासवर्ड ठेवला नाही, मध्ये खूप प्रॉब्लेम झाला. त्यामुळे तो लॉग इन करू दे ना मला. काय, एक मिनिट, कुठे गेला, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, पासवर्ड टेम्पररी पासवर्ड स्टोअर करू, मी परत रिमूव्ह करतो. युजर्स एसर सेट पासवर्ड प्रोसीड ABCD
ABCD. इथं टीचर मधला इंडेक्स एक मिनिट, गो टू कंट्रोलर, हा टीचर मधला इंडेक्स व्ह्यू. आपल्या युजरचं नाव काय आहे? सर हे परमिशन दिली. सी डेस्कटॉप पीसी नेम स्लॅश एसर. समजलं विंडोज ऑथेंटिकेशन कसं काम करतंय? त्याचे डाऊट मला इझी आहे विंडोज ऑथेंटिकेशन करायला. Solid करून दिला तुम्हाला. ओके, आता मी याला लॉग आउट केला आणि आपण काय केलं, स्टुडंटचा जो अकाउंट आहे स्टुडंट चेक रिझल्टला, आता मी एसरनं लॉग इन केल्यामुळे त्याने अलाउ नाही केलं मला. का? स्टुडंटचा कंट्रोलर मधले मेथड्स ऍक्सेस करायला कोणाला परमिशन आहे? फक्त XYZ ला. XYZ जो युजर आहे माझ्या विंडोजचा, त्याला एकट्यालाच फक्त स्टुडंटचे कंट्रोलर ऍक्सेस करायला परमिशन आहे. जस्ट लाईक तुम्ही एखाद्या केपीओ साठी किंवा बीपीओ साठी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, त्या मशीनवर शिफ्टमध्ये एकदा टीम लीडर बसतोय, एका शिफ्टमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये दुसरा पर्सन बसतोय, टीम मेंबर बसतोय. सो त्यांचेच आपल्याला क्रेडेन्शियल, त्यांचेच मेनू आपल्याला कंट्रोलर ऍक्सेस करायला परमिशन द्यायची आहे, त्यांच्या लॉग इनच्या बेसवर हे वापरतात. सो इथं आपण आता काय करणार, XYZ @123 XYZ 123 काय होतं आपण सेट केलं पासवर्ड XYZ ला. सेट पासवर्डला जाऊ परत, XYZ @123 करू, कॅपिटल XYZ @123. ओके XYZ आणि XYZ @123 अलाउ केला. ओके, हे समजलं ऑथेंटिकेशन, फॉर्म ऑथेंटिकेशन अँड विंडोज ऑथेंटिकेशन. तर नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, ऑथरायझेशन बघायचं, म्हणजे रोल बेस्ड ऑथरायझेशन. रोल बेस्ड ऑथरायझेशन का बघायचं, तर त्याच्यामध्ये बेनिफिट काय आहे, एक सिंगल युजर मल्टिपल रोल प्ले करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमचा प्रिन्सिपल और डायरेक्टर टीचर पण असणार आहे, लेक्चर घेणार, तो सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट असणार आहे, आणि टीचर फक्त टीचर असणार आहेत. ते म्हणजे काय होतं, डायरेक्टरचे 2 रोल झाले, डायरेक्टर और प्रिन्सिपल अँड टीचर. पण टीचरचे एकच रोल आहे, फक्त टीचर रोल, आणि स्टुडंटचा एकच रोल आहे, स्टुडंट. सो टीचर काय करेल, अटेंडन्स अपलोड करेल, ओके. स्टुडंट काय करेल, फक्त रिझल्ट चेक करेल, पण ते कोणाचा, इंडिव्हिज्युअल स्वतःचाच. टीचर स्वतःला असाइन केलेलेच पेपर फक्त चेक करेल आणि त्याचे रिझल्ट जनरेट करेल. प्रिन्सिपल स्टुडंटची सब्जेक्ट असाइन करेल. एक टीचर दुसऱ्या टीचरला सब्जेक्ट असाइन नाही करणार, प्रिन्सिपल और डायरेक्टर सब्जेक्ट असाइन करेल. सो असाइन सब्जेक्ट हे जे मॉड्यूल डायरेक्टर और प्रिन्सिपल, आणि पेपर चेकिंग वर कोण असणार आहे, टीचर ऍज वेल ॲज डायरेक्टर. चेक रिझल्टला कोण असणार आहे, ऑल असणार. इथं स्टुडंट पण असेल, टीचर पण असेल आणि डायरेक्टर पण असेल. कारण डायरेक्टरला वाटलं बाबा एखाद्या स्टुडंटचा रिझल्ट चेक करायचा आहे, ही विल चेक रिझल्ट ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल स्टुडंट. वाटलं इंग्लिशचा पेपर चेक करायचा आहे, नॉट अलाउड. त्यासाठी सब्जेक्ट अलॉटमेंट करेल डायरेक्टर. समजतोय, तो फक्त सिनेरिओ, रिअल टाइम सिनेरिओ. मग इथे काय झालं, रोल इज इम्पॉर्टंट.
in this scenario. So we use a role based authentication. जनरली काय होतं कंपनीमध्ये, आता कंपनीचं एक्झाम्पल घेतलं तर कंपनीमध्ये वेगवेगळे रोल आहेत. डेव्हलपर एक रोल असतो, टेस्टिंगवाला टेस्ट इंजिनियर एक रोल असतो, फ्रंट एंड डेव्हलपर एक रोल असतो, टीम लीडर एक रोल असतो, त्यानंतर व्हीपी, व्हाईस प्रेसिडेंट या टाईपचे रोल असतात. बरोबर. आता डीबीएचं काम काय आहे? हँडल डेटाबेस, वॉट एव्हर, क्रिएट डेटाबेस, सेट पासवर्ड टू डेटाबेस, create table, whatever query written by developers, they will verify it, they will try to solve that bugs from that query. बरोबर आहे. पण डेव्हलपरला तुमच्या डेटाबेस मध्ये जाऊन त्या डेटाबेस इन जे स्टोअर केलेलं सेक्शन असतं, त्याला आपण काय म्हणतो बघा, सर्व्हर रूम म्हणतो. सर्व्हर रूम मध्ये डेव्हलपरला एंट्री नसते, कधीच जाऊ शकत नाही डेव्हलपर. तो फक्त आपल्या आपल्या चेअरवर बसून त्याला लॉग इन आयडी क्रेडेन्शियल दिलेलं असतं, तिथून तो रिमोटली ऍक्सेस करेल. कोणते? ऑन विच प्रोजेक्ट दॅट अ डेव्हलपर इज वर्किंग. डीबीचं काम काय आहे? डीबी विल ऍक्सेस एंटायर डेटाबेसेस, ऑल एव्हरीथिंग फ्रॉम सर्व्हर रूम. तो रोल असाइन करेल आणि त्या प्रत्येक रोलला तेवढेच प्रोजेक्टचे टेबल्स ऍक्सेस करायला परमिशन देईल. टेस्टिंगवाला डेव्हलपमेंटचे टूल ऍक्सेस नाही करू शकणार, तो फक्त टेस्टिंगच करेल. लाईक दॅट रोल बेस तुम्हाला ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन्स करता आला पाहिजे तुमच्या प्रोजेक्ट मधल्या वेगवेगळ्या मॉड्यूलवर. नमस्कार. सिनेरिओ कंपनीत काय होतं, बऱ्याच वेळा डीबीए डायरेक्ट सर्व्हर रूम मध्ये जाऊ शकतो, येऊ शकतो, पण डेव्हलपर आत जाऊ शकत नाही. मग बऱ्याचशा कंपनीत काय होतं, तुम्हाला एक स्मार्ट कार्ड प्रोव्हाइड केलं जातं, कार्ड, ऍक्सेस कार्ड म्हणतात त्याला. हे ऍक्सेस कार्ड काय, जनरली मॅग्नेटिक कार्ड असतं, त्याच्यात जो नंबर असतो तो स्टोअर केलेला असतो तुमच्या त्या मशीनला. आपलं बायोमेट्रिक मशीन आहे, याला पण ऍक्सेस कार्ड ऍक्सेस करता येतं, त्याला पंच कार्ड म्हणतात काही जण. तो कार्ड त्याचं लिंक करतात अकाउंटला आणि त्या डोअरच्या इथं कुठल्या अकाउंटला परमिशन आहे, कुठल्या अकाउंटला नाहीये, फक्त सेटिंग करायची. ऑटोमॅटिक काय होईल, तिथे एंट्री करायला बाकीच्यांना परमिशन मिळणार नाही. ज्याला ऍक्सेस करायला परमिशन दिली तोच फक्त आत ऍक्सेस करेल. मग हे जे बॅकएंडला कोडिंग केलेलं आहे इन दॅट डिव्हाइस, दॅट कोडिंग इज डन बाय डेव्हलपर विथ हेल्प ऑफ रोल बेस्ड ऑथेंटिकेशन. हे रोल वेगवेगळे क्रिएट केलेले असतील. मग काही वेळा काय होतं, एखादा ऍडमिन असतो, और व्हीपी और व्हाईस प्रेसिडेंट और ओनर ऑफ दॅट कंपनी, हा सगळीकडे फिरेल ना. तो सर्व्हर रूम मध्ये पण जाईल, तो डेव्हलपरच्या रूम मध्ये पण जाईल, टेस्टिंग रूम मध्ये पण जाईल, तो बघायला काय करायला काय नाही, मला यांना पगार द्यायचा, फुकट काम नाही करून घ्यायचं, तो सगळीकडे फिरेल. सो त्याच्या ऍक्सेस कार्डला सगळ्याच परमिशन असतील, एव्हरी रूम परमिशन. म्हणजे काय, ते जे मल्टिपल डिव्हाइस बनवले डेव्हलपर लोकांनी आणि प्रोव्हाइड केलेले, तिथं ह्याचं कार्ड सगळीकडे ऍक्सेस होईल. समजतोय. सो काही कंट्रोलला आपल्याला सगळ्यांना ऍक्सेस देता येतो, काही कंट्रोलला स्पेसिफिक रोलला ऍक्सेस देता येतो, काही ठिकाणी रिस्ट्रिक्टेड एरिया करता येतो, तिथे कोणी जाऊ शकणार नाही, फक्त ऍडमिनच जाऊ शकेल. समजतोय. सो हे आपण काय करूया, पुढच्या लेक्चरला, मंडेच्या लेक्चरला बघूया आपण. ओके. तुम्हाला मी असाइनमेंट दिली, टास्क दिली ना, डॉक्टर आणि पेशंट दिली का, ती झाली कम्प्लीट. ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन करू आणि पुढचा पार्ट तो रोल बेस्ड ऑथेंटिकेशन करू. ओके. मला तुमची ती गिटहबची लिंक शेअर करा, त्यात एक चांगली जी वाटेल मला डिझायनिंग, ते मी डाउनलोड करतो आणि त्याच्यातच आपण पुढचा पार्ट करून बघू, ट्राय करू. ट्राय करा जास्तीत जास्त डिझाईन का ट्राय करा म्हणतो, कारण काय होतं, त्याशिवाय तुमची युआयची प्रॅक्टिस नाही होणार. ओके. युआयची प्रॅक्टिस झाली पाहिजे. कुठला मी मिनिटवरनं काय केलं, फक्त चॅट जीपीटी वर टाकला, त्याने जे डिझाईन दिला उचलला टाकून दिला. फॉर्म कंट्रोल म्हणजे सिंपल केलाय, असं पण नाही ठेवलं की जसं आपण त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकतो. नाही, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की कसं आहे, डिझायनिंगला आपल्याला मेन लॉजिक शिकून घ्यायचं बॅकएंडचं, फ्रंट एंडचं नाही. म्हणून मी डिझायनिंगचं पार्ट
पार्ट सहसा स्किप करतो थोडा. त्यामुळे डिझायनिंग तुमच्याकडे जसं बोर व्हायला व्यवस्थित करा. कॉपी करताना त्याचा रिझन काय आहे, कुठली प्रॉपर्टी सेट केली तीच का सेट केली स्टडी करा. मी म्हणत नाही की स्वतःहूनच करा. कॉपी करताना इथं हाच क्लास का वापरला, या क्लासचं बेनिफिट काय आहे, सर्च इट ऑन ChatGPT. तुम्हाला ती ChatGPT काय करेल, त्या क्लासची इन्फॉर्मेशन सांगेल. मग तुम्हाला त्याप्रमाणे हळूहळू बूटस्ट्रॅप और फ्रंट एंडचे डिझायनिंगचे पार्ट पण थोडेफार समजतील. मी म्हणत नाही की एक्सपर्ट व्हा, कारण काय आहे, फुल स्टॅक डेव्हलपर म्हटलं की त्यात तुम्हाला फ्रंट एंड पण थोडा आला पाहिजे, बॅकएंड पण आला पाहिजे, कोडिंग पण आला पाहिजे, डेटाबेस पण आला पाहिजे, वाजवता आला पाहिजे, नाचता आला पाहिजे, सगळं आपणच करायचं. हो, त्यासाठी डाउनलोड करा टेम्पलेट, कॉपी करता करता हळूहळू स्टडी करा. त्याचं मिनिंग काय आहे, त्या कॉल क्लास मिनिंग काय असतो, फॉर्म डॅश कंट्रोल त्या टॅगचा मिनिंग काय आहे क्लासचा, त्यात बेनिफिट काय आहेत, बटनचे वेगवेगळे क्लासेस दिलेले आहेत, बटन डॅश सक्सेस, बटन डॅश वेगवेगळे दिलेले आहेत. मग त्याचं मिनिंग काय, त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं येतं. मग वरती मी जो मेनू वापरेन, मेनू वापरताना त्याचं कलर कॉम्बिनेशन वेगवेगळं कुठलं वापरता येईल, मला चांगलं कुठलं दिसेल. टाइमपास करत बसा. जिथं तुम्हाला टाइमपास परवडतो ना त्यावेळेस हा टाइमपास करा प्लेस होईपर्यंत. याच्या रिलेटेड बोरवाले खूप युट्यूब ओपन करा, ऐकत टाइमपास करत बसा. काय होईल, तुमच्या कानावर जसे क्वेश्चन आन्सर पडत 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 राहतील ना, तुम्ही ज्या सेंटरला बसता ऑटोमॅटिक ब्रेन काय करतो, रिॲक्ट करायला सुरुवात करतो. एखादा क्वेश्चन आला त्याच्यावर बंबार्डिंग झालेलं असतं, ज्याला म्हणतो ब्रेन वॉश हा प्रकार म्हणतो ना, हा ब्रेन वॉश प्रकार. त्या ब्रेनला ट्रेनिंग तेवढंच द्यायचं, तेच ट्रेनिंग द्यायचं. व्हॉट इज अ क्लास, व्हॉट इज अ क्लास, व्हॉट इज अ क्लास. ऐकून व्हॉट इज अ क्लास हा प्रश्न आला की तो इमिजिएट रिॲक्ट करतो, तुमची बॉडी रिॲक्ट करते समोरच्याला. हे कधी, ज्यावेळेस तुमच्या ब्रेनला त्याची हॅबिट झालेली असते त्यावेळेस. जसं तुम्ही घरी जाताय बाईकवरून, तुम्ही तुमच्याच गुंगीत असता, आधीचा फोन नाही आला, काय करायचं, पण ऑटोमॅटिक तुमची बाईक काय करते, तुमच्या घराकडे वळते, बरोबर स्पीड ब्रेकर आला की तुमची बॉडी रिॲक्ट होते, उभारता, तुम्ही थोडं ब्रेक मारायच्या ठिकाणी ब्रेक मारता, घर आले की दरवाजा उघडा, अरे यार घरी कधी पोहोचलो कळालं नाही. म्हणजे काय झाली, तुमची बॉडी ऑटोमॅटिक त्याच फेजवर काम करते, जरी तुमचं माइंड तिथं प्रेझेंट नसतं तरी सुद्धा. दिस इज अ कंटिन्यू प्रॅक्टिस. शिवप्रसाद कोयराला त्याचे व्हिडिओज आहेत, लिस्ट काढा, डाउनलोड करून घ्या, MP3 मध्ये डाउनलोड करून घ्या, मोबाईलवर टाका, बघत बसा किंवा ऐकत बसा. तुमच्या ब्रेनला एकदा, दोनदा, तीनदा, चारदा हे व्हिडिओ ऐकले, पाचव्या वेळेस तो क्वेश्चन आला की ऑटोमॅटिक तुमचा ब्रेन आन्सर करायला सुरुवात करतो. शिवप्रसाद कोयराला तिची तुम्हाला बुक दिली ना मी, क्वेश्चन आन्सरची इंटरव्ह्यूची, ती बुक मार्केटमधून जाऊन परचेस करा. ग्रुपमध्ये परचेस एक जरी केली चालेल, त्याच्याबरोबर एक सीडी मिळते, ती माझ्याकडून ती सीडी हरवली आहे, त्यामध्ये भरपूर व्हिडिओज आहेत, त्यांनी प्रॉपर एक्सप्लेन केलेले आहेत. प्लेस होईपर्यंत 400-500 रुपये खर्च करा, पण कसं आहे, खूप महत्वाची पार्ट आहे ते. ओके, ऑनलाईन स्टुडंट इथे स्टॉप करायचं. आसिफ, यश, ओके सर. तुम्हाला दिलेली असाइनमेंट सगळ्यांनी कंप्लीट करा आणि त्याची लिंक मला शेअर करा आज उद्या 2 दिवस. यश, गुढीपाडवा म्हणून फक्त पोळ्या खायला असं नाही, असाइनमेंट कंप्लीट करायची आहे. प्लेस झाल्यानंतर एन्जॉय करायचे, आयुष्य एन्जॉय करायचंय. प्लेस झाल्यावर तर प्लेस होईपर्यंत काहीच नाही करायचं. मग काय, आमचा यश दर महिन्याला गोव्याला जाणार, पासच काढून ठेवणार. ओके गाईज, इथे स्टॉप करू.